नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज अनेक लोक आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहेत. कर्ज वाढत चाललं आहे, नोकरी टिकत नाहीये, व्यवसायात तोटा चालू आहे आणि मनात सतत प्रश्न निर्माण होतात. देवावर श्रद्धा असूनही माझ्याच आयुष्यात असं का घडतंय? तर अशा ठिकाणी स्वामी समर्थ आपल्याला केवळ आधार देत नाहीत, तर योग्य दिशाही दाखवतात. स्वामी सांगतात, आर्थिक अडचणी म्हणजे शिक्षा नाही, तर आपल्या जीवनातील कर्म, विचार आणि निर्णय तपासण्यासाठी वेळ असते. फक्त देवावर सगळं सोडून चालत नसतं आणि फक्त कष्ट करूनही मन अस्थिर असेल तर मार्ग सापडत नाही. स्वामींचा मार्ग म्हणजे प्रामाणिक प्रयत्न आणि अखंड श्रद्धा. कर्जाच्या ओझ्याखाली माणूस मानसिकरित्या खचतो, पण स्वामी समर्थ म्हणतात, पलायन नको, स्वीकार आणि नियोजन हवे. रोज सकाळी मन शांत मनाने श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा आणि मनातून एकच भाव ठेवा, मला कर्जमुक्तीचा योग्य मार्ग दाखवा. अनावश्यक खर्च टाळा, थोडी का होईना पण नियमित परतफेड सुरू ठेवा. स्वामी कृपा म्हणजे अचानक पैसा नव्हे, तर योग्य निर्णय घेण्याची शक्ती आहे. नोकरीच्या बाबतीतही अनेक अडथळे खूप जणांना येतात. नोकरी मिळत नाही, मिळाली तर ती टिकत नाही किंवा अपमान सहन करावा लागतो. अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला धीर देतात. ते नेहमीच सांगतात, योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवा. रोज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप केल्याने आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते आणि नवीन संधी दिसू लागतात. व्यवसायामध्ये तोटा, पैसे अडकणे, ग्राहक कमी होणे हे सर्व टप्पे असतात. स्वामी समर्थ सांगतात की अधर्मावर उभा व्यवसाय कधीच टिकत नाही. दुकान किंवा ऑफिस उघडताना स्वामींचे नाव घ्या. व्यवहारात प्रामाणिक राहा आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका. गुरुवारी किंवा शनिवारी स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावून मन शांत करा. अशा ठिकाणी काळात मोठे विधी करण्यापेक्षा साधी, सातत्यपूर्ण स्वामी सेवा प्रभावी ठरू शकते. रोज एक दिवा, थोडंसं नामस्मरण, काही मिनिटे ध्यान आणि शक्य तेवढे दान हाच खरा उपाय आहे. सेवा म्हणजे दिखावा नाही, तर अंतःकरणातून आलेली श्रद्धा आहे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ अडचणी एका रात्री दूर करत नाहीत. ते आधी आपलं मन मजबूत करतात, विचार बदलतात आणि मग हळूहळू परिस्थितीही बदलतात. हीच स्वामी कृपेची खरी ओळख आहे. शेवटी एकच सांगायचं आहे, विश्वास ठेवा, धीर सोडू नका आणि प्रयत्न थांबवू नका. स्वामी समर्थ आहेत आणि ते कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. शेवटी एकच सांगेन, भिवू नका, स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.